हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत बॉडी टॅन रिमूव्हल स्क्रब म्हणजेच उपटन. तर त्यासाठी आपल्याला लागणार इथं ओट्स 1 वाटी, त्यानंतरला बेसन, त्यानंतर साखर, त्यानंतर तांदळाचं पीठ, हळद आणि तुरीची डाळ असं आपल्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर गुलाब पाणी, चंदन पावडर आणि मुलतानी मिट्टी. तर या सगळ्या घटकांचे खूप काही बेनिफिट्स आहेत. तर ओट्स चांगले थोडे बारीक करून घ्यायचे, मीडियम करून घ्यायचे, एकदम ही जाड पेस्ट नाही ठेवायची. ओट्स हे खूप सॉफ्ट एक्सफोलिएशन करतं, मऊ त्वचा करतं आणि जे डेड स्किन आहे ती घालून टाकतं. तर मी इथं 1 कप किंवा 1 वाटी असं प्रमाण घ्यायचं आहे. तर मी इथं 1 वाटी घेतलं आहे ओट्स बारीक करून. आणि ओट्स वापरायच्या नंतरला आपल्याला इथे साखर वापरायची आहे. साखर पण छान एक्सफोलिएशन करतं आणि ती 1 वाटी मी इथं यूज केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपल्याला ब्राईटनी स्किन मिळते. आणि नंतर तुरीची डाळ, हे पण सॉफ्ट एक्सफोलिएशन करतं, टॅन इझिली रिमूव्ह होतो. आणि त्यानंतरला हळद, हे अँटीसेप्टिक आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हळद झाल्याच्या नंतर आपल्याला इथं बेसन वापरायचं आहे. बेसन हे खूप उपयुक्त असं आहे, कारण हे त्वचा खूप सॉफ्ट करतं, मुलायम करतं आणि खूप छान वाटतं. त्यानंतरला आपल्याला इथं चंदन पावडरचा वापर करायचा, कारण त्वचेला शांतता मिळते. त्यानंतर मुलतानी मिट्टी, कारण जे आपल्या स्किनवर ऑइल असतं ते थोडं कमी करतं. तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कर्ड पण मिक्स करू शकता जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा. हां. तर त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स झालं की आपल्याला हे चांगले 4-5 महिन्यापर्यंत पुरतं. तर मी हे इथे 4-5 महिन्याचं तरी केलं आहे. तर आपल्याला थोडीशी 2-3 चमचे स्पून घ्यायचं आहे ते पावडर आणि त्यामध्ये गुलाबजल किंवा तुम्ही दूध किंवा दही पण यूज करू शकता. आणि त्यानंतरला मी एका हातावर ते अप्लाय करून दाखवणार आहे, कारण मला इथे तुम्हाला बिफोर आणि आफ्टर लूक दाखवायचा आहे. तर फर्स्ट आधी ते अप्लाय करून घ्यायचं आणि छान ते मसाज करायचं आणि 15 मिनिट तरी ते ठेवायचं. आणि नंतर हँडवॉश केल्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट पाहू शकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर किती स्किन छान झाले, किती सॉफ्ट झाले, डेड स्किन रिमूव्ह झाले. तर हा स्क्रब नक्की ट्राय करा घरी आणि मला नक्की सांगा.